मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आपण हे भजनशील आहोत, परंतु आपण कामाच्या किंवा आपल्या प्रपंचाच्या गराड्यातून पैसा कमवण्याच्या त्या नादामध्ये आपण देवाचं भजन विसरून गेलो. ज्यावेळेला दुःख येतं त्यावेळेला आपण तो देव आठवतो. बघा तो देव, मग त्या देवाला आज मानायला बरीचशी लोक तयार नाही. देव हा एकच आहे. देवानं प्रत्येक वेळेला अवतार घेतला, त्याची नावं बदलून गेली. दत्ताचा अवतार व्हावा, त्या शंकराचा अवतार व्हावा, खंडोबाचा, सगळे देवी देवता त्या ठिकाणी जे आहेत ना देवाचेच अवतार आहेत. सगळे देव एकच आहेत. आणि मग ते देव आपण त्या ठिकाणी आपलेसे केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. आपला तो एक देव करून घ्यावा, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. मानवी जीवाचं पूर्णत्व देवाला पाहिल्यानंतर आहे. आणि मग तो देव कसा आहे, तर तो देव पाहायचा म्हटलं ना तर देव बघा, कधी पंढरपूरला गेला तर देवाची मूर्ती पाहिल्यानंतर देवाच्या मूर्तीचा रंग हा काळा आहे. भगवंतानं काळा हा रंग का घेतलाय, तर गोरा रंगाचा भगवंत असता, विठ्ठल जर गोरा असता तर सगळ्या गोऱ्या लोकांना म्हटल्या की आमचाच देव आहे, काळ्या लोकांना अजिबात यायचं नाही. परंतु काळा हा रंग देवानं घेतला का, तर काळा हा रंग कधीच बदलत नाही. काळ्या रंगामध्ये तुम्ही काही पण टाका, कोणताही रंग मिक्स केला तरी तो काळाच रंग राहतो. काळा रंग कधीच बदलत नाही. आणि देवाचा स्वभाव पण तसा, देव हा कधीच बदलत नाही. देव हा भक्तासाठी सारखाच आहे आणि दुर्जनासाठी सुद्धा सारखाच आहे. दुर्जनाला सुद्धा मोक्ष देतो. कंसाला, रावणाला, पूर्णा मावशीला सुद्धा मोक्ष दिला आणि भक्त जो भजन करतो त्याला सुद्धा मोक्ष देणार आहे. म्हणून असा असणारा समचरणी देवाचे पाय हे समान आहे.